आपल्यासोबत मुंबईच्या महापौर ऋतू तावडे मॅडम आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मॅडम, काय सांगाल, जर पाहायला गेलं तर मुंबईत आता सध्या गॅसचा तुटवडा आहे, इंधनाचा तुटवडा आहे, काय तुम्ही मागणी करा, काय लोकांना आव्हान कराल? बघा, युद्धजन्य परिस्थिती आहे, पण आपण आता टी व्हीच्या माध्यमातून आपण बघतोय की 10 दिवस युद्ध थांबलेलं आहे। तरी पण आपल्या केंद्र सरकार त्या ठिकाणी असतील, आपले मंत्री पुरी साहेब असतील, खुद्द आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे जो घरगुती गॅस आहे त्याचा तुटवडा कुठेही भासणार नाही, तो प्रत्येक घरामध्ये गेला पाहिजे। ही फर्स्ट प्रायोरिटी जी आहे, ही सरकारच्या माध्यमातून पूर्ण अथक प्रयत्न चालू आहेत। आणि कमर्शियल गॅसच्या बाबतीत मिळतोय, पण तो थोडा उशिरा मिळतोय। तरीसुद्धा बुकिंग केल्यानंतर 25 दिवसाच्या आत रेसिडेन्शियल LPG गॅस आणि कमर्शियल 45 दिवस अशा पद्धतीने आपण लोकांना आव्हान केलेलं आहे। फक्त एकच तुमच्या माध्यमातून सांगते, कुठल्याही फेक न्यूजला बळी पडू नका। या ठिकाणी ब्लॅक मार्केटिंग करणारे सगळे जे आहेत ते बाहेर आलेले आहेत रस्त्यावर, आणि तुम्ही ज्या पद्धतीत पॅनिक होतात आहे या फेक न्यूजला, या अफवांना जर तुम्ही बळी पडलात तर त्या ठिकाणी तुमच्या संपूर्ण पॅनिक सिच्युएशनचा फायदा घेऊन हे जे ब्लॅक मार्केटिंगवाले आहेत ते त्यांचा हेतू साध्य करणार। सर्वांना घरगुती गॅस तर 100% मिळणार, आणि तो दुसराही मिळणार। फक्त लोकांनी शांत राहून परिस्थितीकडे लक्ष द्यावं, आणि तुमच्या घरी 25 दिवसात बुकिंग केल्यानंतर सिलेंडर पोहोचणार। मॅडम, चाकणकरांनी महिला प्रदेश अध्यक्षाचा राजीनामा दिला आहे, मतलब विरोधक असं म्हणतायत की त्यांना आरोपी करा या प्रकरणात, त्याकडे तुम्ही कसं पाहता? एकतर मी तर एक महिला म्हणून महिलांना आव्हान करेल की अशा भोंदू बाबा जे कोण आहेत त्यांच्या ह्याला बळी पडू नका। तुम्ही घरामध्ये संवाद ठेवा। संवाद संपले आहेत का असं आता वाटायला लागलं आहे। तुम्हाला काय अडचण येते, आपल्या मिस्टरांबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या घरच्या मंडळींबरोबर तुम्ही संवाद करा। हे कोण आहेत बाहेरची लोक जी तुमच्या आयुष्यामध्ये बदल करून देणार आहेत? आपण एवढी सुशिक्षित महिला आहोत, आणि अशा पद्धतीने जे भोंदू बाबा ते ठरवणार का आता आपलं पुढचं भवितव्य? तर एक लक्षात घ्या, आपल्या देवेंद्रजी सरकारने त्याला चांगली कडक शिक्षा मिळणार ह्या पद्धतीने पावलं उचललेली आहेत, अरेस्ट केलेले आहेत। चांगलंच त्या माणसाला शिक्षा दिली पाहिजे। अतिशय घाणेरडं कृत्य त्या व्यक्तीने केलेलं आहे, त्याला कडक आणि सर्वात मोठी शिक्षा जी कुठली असेल ती देवेंद्रजी पूर्ण प्रयास करतात आणि देतातही आहे। महिलांना फक्त मी एवढंच आव्हान करेल की अशा पद्धतीच्या घाणेरडी लोक जे आपल्या समाजामध्ये स्वतःला चांगलं बनून वावरतात आहे त्यांच्या ह्याला बळी पडू नका। संवाद ठेवा आपल्या घरच्यांबरोबर, अडीअडचणी आपले घरचेच आपल्याबरोबर असतात, त्यांच्याशी बोला। बाहेरची लोक कोणी आपली अडीअडचणी सॉल्व्ह करण्यासाठी बसलेले नाही आहेत। तर अशा पद्धतीने बायकांना पण आव्हान आहे की त्यांनी कुठल्या ह्याला फसू नये। सुधीर मुनगंटीवार जे आहेत भाजपचे नेते, त्यांनी असं सांगितलं आहे की खरातला अशी मारहाण करा की तुला सुईने टोचून मारहाण करा, पण तुम्ही महिला म्हणून काय मागणी कराल त्याला त्या संदर्भात? बघा, लॉ अँड ऑर्डर जी आहे ती तर फॉलो होणारच आहे। ज्या पद्धतीने पूर्ण लक्ष ठेवून गृह खातं त्याच्यावरती आणि अरेस्ट केलेली आहे, पूर्ण खटला त्याच्यावरती चालू आहे, चांगलीच त्यांच्यावरती मोठी कारवाई होणार त्या माणसावर। पण जर तुम्ही महिला म्हणून मला सांगणार ना, तर त्याला खरोखर मारलं पाहिजे, चेचलं पाहिजे, टोचलं पाहिजे, कारण इतकं घाणेरड्या पद्धतीने त्यांनी बायकांना फसवलेलं आहे। तो तर आरोपी आहेच, पण ज्या बायका त्याच्यापर्यंत पोहोचल्या आहेत त्यांना पण मी सांगते की नका हे सगळे धंदे करू। ही माणसं आपलं आयुष्य सुधारवणारी नाही आहेत। तर ह्या अशा लोकांना आमिष दाखवून महिलांना काय मोठी ह्या पद्धतीने आपल्या काय बोलतात आता आपल्या ह्याच्यात आणणारे हे जे भोंदू बाबा आहेत, ह्या लोकांना कडक शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे। मी तर मुंबईची महापौर म्हणून साहेबांनी कारवाई केलेलीच आहे। काय कडक करता येईल ती करा, म्हणजे बाकीचे जे कोण भोंदू बाबा लपलेले आहेत ना पडद्याआड, त्यांना पण हा मेसेज गेला पाहिजे। टीव्हीशी बोलल्याबद्दल। ह्या होत्या मुंबई महापौर ऋतू तावडे। त्यांनी स्पष्ट सांगितलं की जे भोंदू बाबा आहेत त्यांच्या कधीही बळी पडू नका, अशा प्रकारे त्यांनी आवाहन केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन कदमसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।